शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय म्हणजेच की सोलार पॅनल आणि सोलार पंप गॅरंटी वॉरंटी आणि इन्शुरन्स संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। नेमका हा इन्शुरन्स कसा असतो आणि तो क्लेम होण्यासाठी आपल्याला नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते। मोटरची गॅरंटी वॉरंटी असते तर मग ते गॅरंटी वॉरंटी टिकून राहण्याकरता आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ती सर्व माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ लांब होऊ शकतो, शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जातील। बघा मित्रांनो, आपल्याकडे जो सोलार पंप लागलेला असतो, सोलार प्लांट लागलेला असतो, 3 HP असो, 5 HP असो, 7.5 HP असो, हा जो प्लांट आहे तो आपल्याकडे दोन विभागामध्ये विभागणी केलेली असते। त्याच्यामध्ये सोलार पॅनल वेगळे आणि कंट्रोलर ते तुमच्या मोटर पंपापर्यंत एक वेगळं त्या ठिकाणावर कंपोनंट असतं, वेगळं सर्किट त्या ठिकाणी लागलेलं असतं। त्याच्यामध्ये काय होतं की मोटर पंप जो आहे तो इलेक्ट्रिकल पार्ट मध्ये येतो, त्याच्यामध्ये बिघाड होण्याचे चान्सेस जास्त असतात। इलेक्ट्रिकल पार्ट असल्या कारणाने तिथे जे आहे ते वारंवार बिघाड होऊ शकते। म्हणून हे जे भाग आहे तो कंट्रोलर ते मोटर पंप हा भाग पूर्ण वॉरंटी मध्ये येतो आणि जे काही सोलार पॅनल आहेत ते इन्शुरन्स मध्ये येतात। म्हणजे सोलार पॅनल मध्ये काही खराबी झाली किंवा सोलार पॅनल फुटले, तुटले, वादळामुळे काही झालं त्याच्यामध्ये किंवा इतर काही कारणास्तव ते पॅनल खराब झाले तर त्याचा जो काही आहे तो इन्शुरन्स असतो, तर ते इन्शुरन्स क्लेम होऊन ते पॅनल तुम्हाला नवीन दिले जातात। आता याच्यामध्ये कोण्या कंपनीचा 20 वर्षासाठी इन्शुरन्स असतो तर कोण्या कंपनीचा 25 वर्षाकरता इन्शुरन्स असतो आणि सोलर जो पंप आहे तर त्याची जी काही वॉरंटी आहे ती 5 वर्षाकरता सोलर पंप असो कंट्रोलर असो याची वॉरंटी आहे। तर 5 वर्षामध्ये जर तुमची काही बिघाड झाली तर तो पंप तुम्हाला दुरुस्त करून दिला जातो किंवा काही कंपन्या चेंज करून सुद्धा त्या ठिकाणी तो पंप दिला जातात। मग आता हे गॅरंटी वॉरंटी टिकून राहण्याकरता आणि इन्शुरन्स क्लेम होण्याकरता आपल्याला काही काळजी घ्यावी लागतात की जेणेकरून आपले इन्शुरन्स खतम होऊ नये, गॅरंटी वॉरंटी खतम होऊ नये यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची आहेत। तर त्या आपल्याला काळजी नेमक्या कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत ते आपण पाहूयात। आता सर्वप्रथम आपण सोलार पॅनल संदर्भात पाहू की सोलार पॅनल जो प्लांट लागलेला असतो, वर प्लेट लागलेले असतात की त्याच्या संदर्भात तो इन्शुरन्स क्लेम होण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत आणि ते इन्शुरन्स म्हणजे तुमचं जर काही पॅनलला खराबी झाली नेमकी त्याची कंप्लेंट कशी करायची आणि ते नेमकं कुठं त्याला क्लेमसाठी आपल्याला पाठवायचं ते पाहूयात आपण। प्रथम बघा, ज्यावेळेस तुम्ही सोलार प्लांट लावता तर त्यावेळेस तुम्हाला एक लाईनमॅन सर्वे, जॉईंट सर्वे वगैरे त्या ठिकाणावर होतो। तर त्यामध्ये ते पाहत असतात की तुमच्याकडे प्लांट लागण्यासाठी जागा आहे किंवा नाही, कसे पद्धतीत पॅनल बसू शकतात, कोण्या दिशेला पॅनल बसू शकतात, हे सर्व त्या ठिकाणी पाहिलं जातं। आता पॅनलच्या शेजारी एखादं मोठं झाड किंवा मग बांधाच्या एकदम काठाला एकदम नाला वगैरे असेल, त्या ठिकाणाहून पाणी वाहत असेल, याच्या काठाला तुम्ही ते पॅनल त्या ठिकाणी बसू शकत नाही। जर तुमच्या पॅनलला काही प्रॉब्लेम आला तर त्या इन्शुरन्स तिथे क्लेम होणार नाही। विहिरीपासून मिनिमम 10 मीटर अंतरावर, बोरपासून 10 मीटर अंतरावर तुम्हाला ते जो काही प्लांट आहे तो बसवायचा आहे। म्हणजे यदा कदाचित भविष्यात काही प्रॉब्लेम जर झाले, इन्शुरन्सचा जर काही मॅटर आलं तर त्या ठिकाणी तुमचा इन्शुरन्स क्लेम होण्याकरता अडचण जाणार नाही। आता यदा कदाचित तुमचे जर पॅनलला कधी ब्रेक झाले किंवा मग आणखीन पॅनल फुटले, तुटले, जनावरांना उड्या मारून किंवा मग आणखीन काही कारणास्तव त्या ठिकाणी तुमचे पॅनल जर फुटले, तुटले असतील तर यासाठी तुम्हाला जे आहे ते कंपनीकडे केस फाईल करावं लागते। ज्या कंपनीने तुम्हाला पॅनल दिले आहेत त्या कंपनीकडे तुम्हाला कंप्लेंट करावी लागते, त्यानंतर तुमची केस फाईल होते आणि इन्शुरन्ससाठी तुमचा पंचनामा होतो। पंचनामा झाल्यानंतर योग्य ते निर्णय घेऊन कंपनी आहे ते तुम्हाला पॅनल हे बदलून देत असते। परंतु तुम्ही जर काही चुकीचं त्या ठिकाणावर केलं असेल तर त्या पंचनाम्यामध्ये तुमचं जे काय आहे ते इन्शुरन्स हा क्लेम केला जात नाही, तिथून तुमचा इन्शुरन्स क्लेम होत नाही, तो रिजेक्ट केलं जातं। आता पंपाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे। आता भरपूर शेतकरी चुका करतात की पंप, समजा कंपनी काय करते, 180 मीटर पाईप देते, 180 फूट पाईप देते, वायर देते, मग त्याला काय करतात, काही एक्स्ट्रा पाईप लावून किंवा एक्स्ट्रा वायर लावून हे जास्त खोल सोडण्याचा प्रयत्न करतात। मग अशा वेळेस सुद्धा त्याचं जे काही गॅरंटी वॉरंटी आहे ती पंपाची राहत नाही। आता कंपनीला आणखीन एक कंपनी चुका करत आहे, ही चूक तुम्ही लक्षात घ्या। कंपनी काय करते, तुमचा बोर आहे किंवा तुमची विहीर आहे, बोरसाठी 180 फूट जर पाईप दिला तर 180 फूटच वायर त्या ठिकाणी देत आहे कंपनी। मग आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त वरून 20 ते 30 फूट वायर लावा लागत आहे।
म्हणजे त्यांचा केबल सोडून आपल्याला जो सबमर्सिबलचा केबल आहे तो आपल्याला एक्स्ट्रा घेऊन लावा लागत आहे, तर त्यावेळेस तुम्ही कंपनीला त्याच ठिकाणी सांगा की हे जे तुम्ही केबल लावताय तर त्यांच्याकडून लेटर लिहून घ्या, जेणेकरून उद्या चालून काही प्रॉब्लेम आले, सर्किट ब्रेक झालं किंवा जॉईंट ओपन जर होत असतील, त्या ठिकाणी जॉईंट वारंवार भ्रष्ट करत असतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, कारण ते केबल तुम्ही तुमच्या हाताने त्या ठिकाणी लावू नका. त्या ठिकाणी तुम्हाला वॉरंटीमध्ये जर काही प्रॉब्लेम आले तर तुमची वॉरंटी गॅरंटी क्लेम होणार नाही. तिथे तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यांनी जर 180 फूट पाईप देत असतील तर वायर नक्कीच त्यांनी 20 फूट वायर एक्स्ट्रा द्यायला हवा, कंट्रोलर पर्यंत तुमचा वायर यायला हवा, तरच तुमची गॅरंटी वॉरंटीची त्या ठिकाणी टिकून राहणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला विहिरीवर पंप दिलाय, तुम्ही बोरमध्ये टाकताय, बोरचा काढून विहिरीत टाकताय, अशा वेळेस सुद्धा तुमची गॅरंटी वॉरंटी त्या ठिकाणावर राहत नाही. पंपाला तुम्ही उचलला, काढला, इकडे तिकडे टाकला, त्यावेळेस तुमची गॅरंटी वॉरंटी क्लेम होऊ शकत नाही. त्या ठिकाणी ती तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर पंप विहिरीवर टाकला असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. फक्त मी सांगतोय की तुमचं जे काही तक्रारी येणार आहेत, वॉरंटी असो गॅरंटी असो, ह्या जे तक्रारी येणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला पंप हा मूव्ह करता येणार नाही. ज्या ठिकाणी कंपनीनं पंप फिट केला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला पंप ठेवावा लागणार आहे. दुसरी गोष्ट, कंट्रोलर स्वतःहून खोलणे, त्याचे सर्किट स्वतःहून कुणाच्या आपल्या मेकॅनिकल कडून त्याच्यावर काम करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी चालणार नाही. त्यावेळेस सुद्धा तुमची जे काही गॅरंटी वॉरंटी आहे ती संपून जाणार आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता बऱ्याच कंपन्या ह्या सगळ्या गोष्टीत बसून सुद्धा सर्व्हिस देत नाहीत, शेतकऱ्याला त्रास देतात. त्याच्यामध्ये वारंवार आपल्याला परेशान व्हावं लागतं की कोणाची मोटर खराब असते, कोणाचा कंट्रोलर खराब असतो, किंवा मग आणखीन पॅनल कोणाचे तुटलेत आता शेतकऱ्याचे, मग त्या कंपनी आपण वारंवार तक्रारी करून पंचनामे सुद्धा झाले, सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा आपल्याला जे काय आहे तर त्या ठिकाणावर सर्व्हिस मिळत नाही कंपनीकडून. मग अशा वेळी आपण काय करायचं? आपल्या महावितरण कडे तक्रार गेली तरी त्या ठिकाणी काय होत आहे? तर मग याला आपला एकमेव पर्याय आहे, ते म्हणजेच तुमचं जे काही कंझ्युमर कोर्ट आहे त्या ठिकाणी ग्राहक मंचावर तुम्ही त्याची तक्रार देऊ शकता. तिथं तुमची काही सविस्तर माहिती त्या ठिकाणावर तुम्हाला सांगायची आहे. अशा पद्धतीत झालं. तुमच्याकडे जी येणारी वर्क ऑर्डर आहे, यासाठी तुम्हाला वर्क ऑर्डर जी आहे ते तुम्हाला जपून ठेवावी लागेल, आणि वर्क ऑर्डर प्रमाणे त्याच्यावर तुमचं सर्व लिहिलेलं असतं. आणि कंपनीकडून ज्यावेळेस पंप बसला जातो, ज्यावेळेस जिओ टॅगिंग करतात, त्यावेळेस त्यांना डाटा मागून घेणं गरजेचं आहे. सोलार इन्शुरन्स असो, तुमचं आणखीन पंपाचं जे काही बिल वगैरे असतील ते कच्चे बिल तुम्हाला मागून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला जर अशा काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, त्या क्लेम करता येणार आहेत. अन्यथा तुम्हाला त्या क्लेम करण्यासाठी सर्व गोष्टीसाठी अवघड जाणार आहे. दुसरी गोष्ट विचारून घ्या, सोलर पॅनलचा इन्शुरन्स किती आहे? 20 वर्षासाठी आहे का 25 वर्षासाठी आहे? कारण पॅनल हे लॉंग टर्म साठी असतात. 25 वर्षानंतर सुद्धा 80% इतकी इलेक्ट्रिसिटी ते जनरेट करू शकतात. अशा पद्धतीत जे काय आहे ते ह्या तुम्हाला त्या ठिकाणावर काळजी घ्यायची आहेत. संपूर्ण तुमचा प्लांट लावताना जे काही सोलर पंप तुम्हाला लावायचा आहे, शेतामध्ये तुमच्या पंप लागत आहे, त्यासाठी पूर्ण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की पंप नेमका कशा पद्धतीने लावायचा आहे. कंपनीवाल्याला तुम्ही विचारून घ्या, मला भविष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आल्या तर माझे इन्शुरन्स क्लेम झाले पाहिजेत, माझी गॅरंटी वॉरंटी सुद्धा त्या ठिकाणी राहिली पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारून घ्या आणि नंतरच तुमचा प्लांट त्या ठिकाणावर इन्स्टॉल करा, त्या ठिकाणी प्लांट बसवा. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी करत असाल तर कंपनीच्या प्रतिनिधीच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी तुम्ही याच्यावर जे काही इक्विपमेंट लावलेलं आहे त्याच्यावर तुम्ही काम करा. तुम्ही जर मनानं काही गोष्टी करत असाल, त्याच्यामध्ये कोणी कंट्रोलर तिसरा लावतो, कोणी बायपास करंट काढतो, ह्या जर गोष्टी करत असेल तर तो गॅरंटी वॉरंटीमध्ये त्या ठिकाणावर राहणार नाही. आणि एकमेव तुम्हाला कंपनी जर त्रास देत असेल किंवा मग कंपनी तुमचं ऐकत नसेल तर त्यासाठी तक्रारीसाठी तुम्हाला ग्राहक मंचाकडे तुम्हाला तक्रार करावी लागेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार करून देऊ शकता कंपनीची. कंपनी सर्व्हिस देत नाही, सविस्तर तुम्ही माहिती त्या ठिकाणी कंपनीला द्यायची असेल. भविष्यात म्हणजे शेतकरी बांधवाचे कोणी जर असे प्रॉब्लेम असतील, कंपनी ऐकत नसेल तर तुम्ही बिंदास ग्राहक मंचाकडे तुम्ही तक्रार देऊ शकता त्याची. तुम्हाला याचा नक्कीच त्या ठिकाणी योग्य ते न्याय दिला जाईल आणि तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले जातील. ही जी होती तुमची पॅनल मोटर वॉरंटी गॅरंटी आणि पॅनल इन्शुरन्स संदर्भातली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर सुद्धा व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही जे काय आहे ते प्रेस करा. येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जातील. धन्यवाद.